नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कालच सोन्या 50-50 केसरी पर्व 2चं मैदान झालं। सुंदररित्या मित्रांनो गाड्या पळाल्या आणि मित्रांनो त्या गाड्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आपल्या अक्रम हिंदकेसरी बकासूर आणि आदतमधला एक नवीन नामांकित चेहरा म्हणजेच मित्रांनो कार्तिकने। मित्रांनो, आदतमध्ये म्हैसूर जातीचं सुंदर असं वासरू पळतंय। या अगोदर गट सेमी आदत मैदानात काढत होतं, परंतु आतापर्यंत टॉपच्या नंदीत टॉपच्या पायऱ्यात पळालं नव्हतं। पण मित्रांनो बकासूर बरोबर योग जुळून आला, सुंदररित्या गाडीला स्पीड लावला आणि आज 1 नंबरचा मानकरी ठरला। 100% वासरू मित्रांनो आता उजेडात आले, यापुढे चांगलं मैदानं करेन आणि माझ्यामध्ये आता ओपनला पण पळेल। मित्रांनो बकासूर आणि कार्तिक पायरा जुळून आला, वासरूला चांगलं स्पीड लागले। आता मित्रांनो ह्याच्या पुढचं माझं असं मत आहे की कार्तिकचं नियोजन हे आपलं साम्राज्य 6300 आणि जो विराट आता उतरवला आहे त्याच्याबरोबर मित्रांनो सुंदर असं नियोजन होऊन गाडी पळू शकते। आणि जर साम्राज्य आणि विराटबरोबर जर गाडी पळाली तर 100% सुंदर असा गाडीला स्पीड लागू शकतो आणि गाडी कुठे ना कुठे गुलालात राहू शकते। तर मित्रांनो कार्तिक आणि साम्राज्य ही गाडी 100% माझ्या मते पळाली पाहिजे। तुमचं काय माहिती ते कमेंटमध्ये सांगा। दुसरं मित्रांनो प्रमुख आकर्षण म्हणजे 2 वाघ एकत्र आली, परत ते मित्रांनो सोन्या सुलतान 50-50 आणि 42-42 सरकार फेरा बघू शकतात का तुफानाचा स्पीड लागला आहे। दोन्ही बैल एकमेकाला कमी नाही आणि दोघांचा ड्रायव्हर पण प्रणव ड्रायव्हर शेंदरेकर होता। चांगली गाडी पळवली आणि मित्रांनो लोकांची मनं जिंकली। परंतु मित्रांनो विषय तो कॉकटेलचा आणि मथुरचा। दोन्ही नंदी मित्रांनो इथे नव्हते, परंतु मित्रांनो दोन्ही नंदी आता पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे। मित्रांनो मागे मथुर लाडूपुळं पळाला आणि येणाऱ्या 1 ऑगस्टच्या मैदानात तिथे मथुर आणि कॉकटेल ही गाडी पळणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला धन्यवाद।